गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हीही देवाच्या नैवेद्यासाठी खास गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर हे पारंपरिक पिवळ्या मूग डाळीचे लाडू नक्की करून बघा. रवाळ, दाणेदार आणि तोंडात विरघळणारे हे लाडू अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनतील. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इकडे सर्वात प्रथम मी इथे 500 ग्राम पिवळी मूग डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून स्वच्छ केली आहे. तुम्हाला हवं असेल तर डाळ आधी धुवून पूर्णपणे वाळवून वापरू शकतात. आता ही डाळ एका जाड बुडाच्या कढईमध्ये घालून मंद आचेवरती भाजून घ्यायची आहे. मुगाची डाळ हलकी असल्यामुळे ती लवकर भाजली जाते, त्यामुळे गॅस मोठा ठेवू नका. चमच्याने सतत हलवत भाजा, म्हणजे डाळ एकसारखी भाजली जाईल आणि करपणारी नाही. डाळीचा रंग जास्त बदलायची गरज नाहीये. फक्त हलका सुगंध यायला लागला की डाळ थोडी कुरकुरीत वाटू लागली की तयार झाली असे समजा. साधारणपणे 7 ते 8 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. आता ही भाजलेली डाळ एका मोठ्या ताटात किंवा अशीच कढई पंख्याखाली थंड करत ठेवायची आहे. डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्या. अगदी बारीक पावडर करायची नाहीये, ती थोडीशी रवाळसर दळायची आहे. साधारण बारीक रव्यासारखा पोत आला की ते पुरेसं आहे. आता हे पीठ एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या किंवा डायरेक्ट जाडबुडाच्या कढईमध्ये 2 चमचे तूप घालून ही पावडर त्यामध्ये घाला आणि नंतर मंद आचेवरती आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचंय. गॅसची आच कमीच ठेवा, त्यामुळे पीठ आतून छान भाजलं जातं आणि करपण्याची शक्यता राहत नाही. मूग डाळीचं पीठ भाजायला फार वेळ लागत नाही आणि हे तूपही कमी लागतं, त्यामुळे हे लाडू कमी वेळात तयार होतात. अचानक गोड खावंसं वाटलं किंवा सण उत्साहासाठी झटपट नैवेद्य करायचा असेल तर ही सोपी रेसिपी नक्की उपयोगी पडते. शिवाय हे लाडू चवदार तर आहेतच, पण पौष्टिकही आहे. आता मला 7 ते 8 मिनिटं जवळजवळ लागली आहेत हे पीठ मंद आचेवर भाजायला. तर हे पिठाचा रंग हलका सोनेरी दिसू लागतो आणि भाजल्यानंतर छान सुगंध येऊ लागतो. हीच खूण आहे की हे पीठ खूप छान प्रकारे भाजलं गेलं आहे. एकदा पीठ छान भाजून झालं की परातीमधून काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची कृती करायची आहे. पीठ जोवर थंड होते तोपर्यंत त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून मूठभर आपण काजू आणि बदाम घातलेले आहेत, त्याला असे खरपूस भाजून आपल्याला त्याच परातीमध्ये घालायचे आणि ड्रायफ्रुट्स थोडे थंड झाले की त्यामध्ये आपल्याला पाव किलो गूळ पावडर घालायची आहे. म्हणजे अर्धा किलो पिवळ्या मूग डाळीला आपण इथे पाव किलो गूळ घातलेला आहे. तुम्हाला जास्त गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही इथे प्रमाण वाढवू शकतात. आणि 1 मोठा चमचा आपण वेलची पूड यामध्ये घातलेली आहे. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा छान मिक्स झालं की 2 बॅचेसमध्ये आपण ह्याला मिक्सरमध्ये 1 ते 2 वेळा फिरून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण मी त्याच कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि शेवटला आपल्याला यामध्ये मूठभर मनुका घालायचे. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहेत, पण या लाडवामध्ये मनुकाची चव खूप छान येते. आणि ज्या आकाराचे तुम्हाला बनवायचे त्या आकाराचे तुम्ही वळायला सुरुवात करायचे लाडू. इथे जर वळले जात नसतील तर तुम्ही 1 ते 2 चमचे तूप थोडंसं गरम करून मिक्स करा आणि मग बघा लाडू सहज वळले जातात. शक्यतो जास्त एकदम तुपाचा वापर करू नका. जेवढं प्रमाण सांगितलंय तेवढंच वापरलं तरी खूप चांगले बनतात लाडू. तर हे मस्त असे मुलांना तुम्ही देऊ शकतात. प्रोटीननी भरपूर असे हे लाडू आहेत. ते नैवेद्यासाठी तर बनवाच. आणि ह्या लाडवाची वैशिष्ट्यता हीच आहे की आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही आणि फार कमी साहित्यांमध्ये हा लाडू बनतो. तर छान तर आहे चवीला आणि पौष्टिकही आहे. तर मुलांच्या डब्यासाठी पण हा तुम्ही उत्तम पर्याय आहे. तुम्ही 1-2 लाडू मुलांना देऊ शकतात. 1 किंवा 2 लाडू खाल्ल्यानेही बऱ्यापैकी पोट भरतं, मोठ्या आकाराचे असतील तर. ते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि सांगा कसे झालेत लाडू ते.